नमस्कार नमस्कार नमस्कार. मी अतुल तोडणकर. टाटा नॅनो प्रस्तुत बोल बाप्पामध्ये तुम्हा सर्व रसिक भाविक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. टाटा नॅनो, भारतातील सर्वाधिक मायलेज देणारी गाडी. आज गणेशोत्सवाचा दुसरा दिवस, ऋषी पंचमी. हा दिवस लक्षात राहतो ऋषींच्या भाज्यांमुळे. आणि आत्ताच मला एक बातमी मिळाली. फुबाई फूचे सगळे विनोदवीर यांनी गणेशोत्सवानिमित्त एक वेगळा बेत आखलाय. लोकांना हसवायचा. काय बेत आहे आपण बघूया. चला येते माझ्यावर, त्यांच्यावर गप्पा मारूया. चला. हे दुःशासन दुर्योधन टपून बसले असतातच. चांगलं काम करतात लोक. नाही तुम्ही असं. अरे अतुल, बरं झालं तू आलास. मला मला कॉन्फिडन्स दे ना. नाही एक मिनिट, पण काय चाललंय का तुझं? रिहर्सल. एकटीच? हो. का एकटीच का रिहर्सल? अरे मग काय करू, सगळी वाक्य नीट पाठ झाली पाहिजेत म्हणून मी एकटीच रिहर्सल करते. अच्छा, म्हणजे कॉम्पिटिशन फायनल स्टेजला आल्यामुळे स्वतःला चोख तयार करतेस. येस येस येस. मग कुशल कुठे? नेहमीप्रमाणे गेला का फिरायला? आता काय सांगू, तुला तर माहितीच आहे. तुला माहितीच आहे पहिल्यापासून तो काय करतो ते. हो हो हो. काय हे नको? कसं काय? मागे पळून बघ. हे अच्छा, नवीन जागा शोधतोय का कुशल? अरे अतुल, हा. बरं मला एक स्टेप दे. हा. कर्णधावर नाही नाही, एक मिनिट. मला एक step हवी. नाही नाही, एक मिनिट. मी त्या कामासाठी आलेलोच नाहीये. हे बघा, तुम्हा दोघांचंही स्वागत आहे टाटा नॅनो प्रस्तुत बोल बाप्पामध्ये. गणपती बाप्पा मोरया. एक कसं वाटतंय फुबाई फू मध्ये तिसऱ्या पर्वात काम करताना? अरे मस्त वाटतंय, पण कॉम्पिटिशन जेव्हापासून सुरू झाले, 4 फायनलला आम्ही जेव्हापासून आलो ना तेव्हापासून जाम वाढ लागली. म्हणजे इतकं आम्ही प्रेशर मध्ये काम करतोय ना, इतकं टेन्शन आहे आई शपथ यार. मग पण मस्त वाटतंय, मजा येते, धमाल वाटते. काल गणपती आले आणि आज तुम्ही इकडे आहात. हो. मिस करताय? खूप खूप खूप. कारण मी सगळ्या प्रोसेसलाच मिस करते. कारण का गणपतीचे आधीचे 5 दिवस इतकं छान असतं. दादरमधलं वातावरण, ती छबिलदासची गल्ली पूर्ण भरलेली असते, मकर, आणि खूप खूप मजा असते, खूप गर्दी असते. आणि सगळं वातावरण कसं ना छान असं मस्त एकदम पॉझिटिव्ह असतं गणपती येतो तेव्हा. आणि हे सगळं मिस करते आता. खूप खूप मिस करते. कुशल तुझं काय? नाही, मला असं नाही वाटत. मला बाप्पा सगळीकडे दिसतात, त्यामुळे मला फार मिस केल्यासारखं नाही वाटत. सगळीकडेच उलट मला प्रसन्न वाटतं, मजा वाटते, धमाल येते. बरं, आता मी एक प्रश्न विचारतो. गंमत आहे, पटकन लगेच उत्तर द्यायचं. कुणी उत्तर द्या. उत्तर दिलं बरोबर असेल बक्षीस, चूक असेल तर काय घेणार नाही ना? नाही नाही, काय मुंबई इंडियन्सची टीम कोणाच्या मालकीची आहे? सांगा 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 सांगा, पटकन सांगा, पटकन सांगा. मुकेश अंबानी. चूक आहे. चूक कसं असेल? चल काहीतरी उघड. तेच म्हणतोय, चूक कसं असेल? बरोबर आहे. मी म्हटलं होतं ना, अतुल आपल्यासाठी बक्षीस आणील. अरे बरं, एक पुढची गंमत अशी आहे, इंग्रजी भाषेचा खूपच प्रभाव आहे हेमांगीवर. आणि तू तर शिक्षण, हो हो हो, म्हणजे इंग्रजी म्हणजे आपलं चोख, हो, सगळं बोलणं. म्हणजे आता हे फुबाई फू मराठी आहे म्हणून मराठी करावं लागतं, बाकी काय. त्यातली गंमत आहे, 4 शब्द आहेत, एकत्र बोलायचे आहेत, न थांबता किमान 5 वेळा बोलायचे आहेत. हा, नीट ऐका. शीला नीड्स, शीना लीड्स. शीला नीड्स, शीना लीड्स. शीना. हा, शीला नीड्स, शीना लीड्स. म्हण. शीला नीड्स, शीना लीड्स. शीला नीड्स, शीना नीड्स. शीला नीड्स, शीना नीड्स. शीला लीड्स. हा रिॲक्ट होतोय इकडे, रिॲक्ट शीना होतोय. नीड्स. नाही, शीला यू नीड हिज शीना सपोर्ट. नीड्स. नाही 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 अरे आपल्या दोघांचं मिळून आहे ना. ऐक हा, तू नाही 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 ही इंडिव्हिज्युअल. जोडी नंबर 4 असं आमचं काही. शीना नीड्स, सॉरी शीला नीड्स ना, प्रथमच. शीला नीड्स, शीना लीड्स. शीना नीड्स, शीना कन्ने. पण प्रयत्न उत्तम होता. नाही, आमचं ऍक्च्युली बघ, तू दोघांचं मिळून घेतोस ना, तू शीला आणि शीना म्हण, मी नीड्स आणि लीड्स म्हणेन. ओके चल चल तसंही करूया. मी शीला म्हणतो. हा,
शीला नीड्स शीना लीड्स शीला नीड्स शीना लीड्स शीला नीड्स शीला लीड्स पण प्रयत्न केला आणि हा वेगळा प्रयत्न होता म्हणून तुम्हाला एक वेगळं बक्षीस. हे आता हिला दोन्ही द्यायचं. अर्धे अर्धे कसं करायचं नाही नाही हे ऍक्च्युली अख्खं होतं, आम्ही मध्ये अर्ध असं केलेलं आहे. तर बोला गणपती बाप्पा. मंगेश देसाई, भार्गवी चिरमुले, फुबायफूच्या तिसऱ्या पर्वात काम करताना कसं वाटतं? खूप छान. आणि तिसऱ्या पर्वात कसं वाटतंय म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं तू त्या परिवाराचाच एक भाग आहे, त्यामुळे तुलाही माहितीये कसं वाटत असेल. आणि आज कसं वाटतंय हे तर आज मी जास्त सांगू शकतो. फायनल आणि त्याचं टेन्शन असं झालंय मला. बरं आता आपण गंमत म्हणून एक प्रश्न विचारणार आहोत. हम्म. अचूक उत्तर दिलं तर मोठालं बक्षीस. महाभारतातील कौरवांचा कुटील मामा कोण? शकुनी. हावरट हावरट अजून आवडत. उत्तर करेक्ट आहे. आमच्यातर्फे बक्षीस. 4 शब्द सांगणार आहे, ते पटापटा बोलायचे आणि किमान 5 वेळा बोलायचे. नीट ऐका, त्याच क्रमाने बोलायचे आणि तेच बोलायचे. शीला नीड्स, शीला नीड्स, शीना लीड्स, शीला नीड्स, शीना लीड्स. शीला नीड्स शीना लीड्स शीना नीड्स शीला नीड्स. एक बरं मला मी बोलायच्या अगोदर एक गेला हा चुकला. पुन्हा एकदा जबाबदारी तुझ्यावरच आहे. शीला नीड्स शीना लीड्स, शीला नीड्स शीना लीड्स, शीला नीड्स शीना लीड्स, शीला नीड्स शीना लीड्स. म्हटलं 5 वेळा. आणि करेक्ट म्हटलं. क्या बात आहे. खरंच भार्गवी, तुझ्या मेहनतीला सलाम. आणि हे जोरदार बक्षीस तुझ्यासाठी. नाही हे तुमच्या दोघांसाठी आणि हे खास तिच्यासाठी आहे. तर तुमचं स्वागत आणि थँक्स आमच्याबरोबर इतका छान गप्पा मारल्यात आणि धमाल केलीत. टाटा नॅनो प्रस्तुत बोल बाप्पा गणपती बाप्पा मोरया.